आता जाऊयात पुण्यामध्ये पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये आई आणि भावाला मारहाण करून मुलीचं अपहरण करण्यात आलंय। हारून शेख आयान हारून शेख यांच्या विरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित मुलगी तिच्या आई आणि भावासह दुचाकीवरून जात होती। अचानक हल्ला करत आरोपींनी मुलगी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकली। दोघेही यामध्ये जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवलं आणि तिथून ते पसार झाले। आरोपींना तात्काळ अटक करण्याची आता मागणी नागरिकांकडून केली जाते। दरम्यान याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळून हिंदू संघटनांनी रास्ता रोको केला। भिगवण पोलीस स्टेशन समोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आई आणि भावाला मारहाण करून मुलीचं अपहरण या ठिकाणाहून करण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं आपण पाहतो। पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर अरुण शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी या दोन आरोपींनी 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज भिगवण शहरामध्ये बंदची हाक देण्यात अपहरण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी हे ग्रामस्थ करतायत। त्या पार्श्वभूमीवर आज शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती आहे।